महायुतीतील कुरघोडीमुळे शिंदे नाराज? शिंदे पुन्हा दिल्ली दरबारी? मोदी शहांच्या भेटीत नाराजी दूर होणार? ऐन दिवाळीत महायुतीत पुन्हा कुरघोडीच्या फटाक्यांचे बार उडायला सुरुवात झाली. केंद्र आणि राज्यात सत्ता मिळवल्यानंतर मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपनं थेट 150 पारचा नारा दिलाय, तर शिंदे सेनेला केवळ 64 ते 75 जागा देण्याचा डाव भाजपनं आखलाय. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तडकाफडकी थेट दिल्ली गाठत पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याची चर्चा रंगली. मात्र ही भेट राज्याच्या विकासासंदर्भात असल्याचा दावा शिंदेंनी केलाय. तर चर्चा करणारे चर्चा करतात. आता चर्चेचं चरवण त्यांचं चालू असतं. मी माझं काम मी करत असतो. आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदय जे काही देशासाठी देशाच्या प्रगतीसाठी करतायत त्याचा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे. आणि त्यामुळे मी त्यांची सदिच्छा भेट घेतली आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दुसरीकडे महायुतीमधील जागा वाटपाच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी भाजप, शिंदे सेना आणि अजित पवारांना खोचक टोला लगावलाय. तर बावनकुळेंनी महायुतीत शिंदे नाराज नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो पाहता भारतीय जनता पक्ष 150+ नारा देईल, एकनाथ शिंदे गट 120चा नारा देईल आणि अजित पवार किमान 100 जागा मुंबईत जिंकतील, असं एकंदरीत त्यांचा आत्मविश्वास दिसतो. आणि मग आम्हाला सगळ्यांना राजकारण संन्यास घेऊन हरिहरी करत केदारनाथला जावं लागेल. जी गुफा आहे मोदींची तिथे आम्हाला जाऊन बसावं लागेल. कारण 150, 120 बरं का. आणि आता अबकी बारवाले पियुष पांडे राहिलेले नाहीत. माननीय देवेंद्र फडणवीसजी एवढंच सांगितलं की माननीय एकनाथ शिंदेजी, अजितदादा आणि देवेंद्रजी बसून महायुतीमध्ये जे सीट्स फायनल होतील त्या सीट्स आम्ही अंतिम करू. शेवटी मागणी राहणार आहे. भाजपा काही मागेल, एकनाथ शिंदेजी मागतील, अजित पवारजी मागतील. हा आकडा मागणीचा 200-300 होईल. पण शेवटी जेवढ्या सीट आहेत तेवढ्याच लढाव्या लागतील. त्यामुळं तेवढ्याच लढणार आहोत, पण मागणी तर येणारच आहे. खरं तर महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे शिंदे सेना आणि भाजपमध्ये कुरघोडीचं राजकारण रंगल्याची चर्चा आहे. त्यातच आता रवींद्र धंगेकरांनी भाजपचे मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात रान पेटवलंय. तर दुसरीकडे भाजपनंही ठाणे, नवी मुंबईसह कोकणात शिंदे सेनेवर कुरघोडी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर का होईना शिंदेंची नाराजी दूर होणार की पालिका निवडणुकीच्या तोंडावर कुरघोडीचं राजकारण आणखी तापणार, याकडे राज्याचं लक्ष लागलंय. सूरज मसूरकर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.